नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे ऑटो फ्युरो पॉडकास्टच्या एका ब्रँड न्यू एपिसोडमध्ये. आणि आजचा जो व्हिडिओ आहे, आजचा जो पॉडकास्ट, त्यामध्ये आपण एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट डिस्कस करणार आहे, जी आहे ओव्हर रेटेड आणि अंडर रेटेड कार्स. सो आम्ही दोघांनी पण बेसिकली स्वतःचा रिसर्च केलाय कम्प्लिटली अनॉनमसली. आम्हाला एकमेकांना माहित नाही की आम्ही एकमेकांनी कुठल्या कार्स सिलेक्ट केल्यात. सो आम्ही दोघांनी सिलेक्ट केलेले आहेत दोन अंडर रेटेड कार्स आणि दोन ओव्हर रेटेड कार्स, ज्यांच्याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत. या कम्प्लीट रिसर्चला फक्त आमचा एकच रूल होता की ती कार इंडियन मार्केटमध्ये रेलेव्हंट हम्म. आणि आता करंटली सेल्स मध्ये असली काय. बाकी काही आम्ही ऍज सच पॅरामीटर्स नव्हते सेट केले, स्वतःचे इंडिव्हिज्युअल पॅरामीटर्स आम्ही सगळे विचार केलेत. आणि शुभंकर, गाड्या रेडी आहेत दोन्ही पण? दोन्ही येस नाही, सर. चारी पण. तयार आहे, सगळं तयार आहे. कूल. माझी पण लिस्ट तयार आहे. ऍक्च्युली माझी लिस्ट तयार होती, जस्ट या व्हिडिओला आम्ही 5-10 मिनिटं डिले करून लिस्ट पटापट रिसर्च करून लिस्ट बनवली. सो येस, विदाउट एनी फर्दर डू लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ. येस सर. सो फर्स्टली आपण पहिल्यांदा अंडररेटेड कार्स बघूया अँड देन वी विल गो टू ओव्हररेटेड कार्स. हम्म. सो बिफोर गोईंग एनी फर्दर, आय वुड लाईक टू एक्सप्लेन इन शॉर्ट की अंडररेटेड आणि ओव्हररेटेड आम्ही काय मीन करतो. हम्म. सो तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांना माहिती असेल की अंडररेटेड आणि ओव्हररेटेड काय असतं, बऱ्याचशा जणांना माहिती नसेल की ओव्हररेटेड आणि अंडररेटेड काय असतं. सो इन शॉर्ट, अंडररेटेड म्हणजे एखादी कार इन जनरल जास्त रेटिंग किंवा जास्त प्रेम और जास्त रेकग्निशन डिझर्व करते दॅन व्हॉट इट्स गेटिंग. दॅट हम्म. इज द मिनिंग ऑफ अंडररेटेड. की फॉर एक्झाम्पल XYZ, जसं की आपण प्रत्येक जण फील करतो की मला कमी क्रेडिट मिळतं या जगामध्ये, दॅट इज बेसिकली अंडर रेटेड. आणि ओव्हर रेटेड इज जसं की तुम्हाला वाटतं तुमच्या सगळ्या कलिग्सला बेटर क्रेडिट मिळतं प्रत्येक गोष्टीचा, दॅट इज बेसिकली ओव्हर रेटेड, की त्यांना त्यांच्या कामापेक्षा जास्त क्रेडिट दिलं जातंय. एकदम सो मस्त सिमिलरली आयडियाचं कार्समध्ये. एक्झाम्पल दिलंस. येस. सो अशा एक्झॅक्ट सिम्पल सिच्युएशन मध्ये कार्स पण, अशा काही कार्स असतात ज्या ऍक्च्युली कार्स तेवढ्या चांगल्या नाहीयेत जेवढ्या त्यांना प्रेम आणि रेटिंग चांगले मिळतात. हम्म. तो त्यांना आपण ओव्हररेटेड कार्स म्हणूया. आणि जसं की मी सांगितलं, ज्या कार्स ऍक्च्युली खूप चांगल्या आहेत बट त्यांना कमी प्रेम, कमी रेटिंग्स, कमी सेल्स मिळतात, दोज आर हम्म. अंडररेटेड कार्स. ओके. Okay, so yeah, now we will move on to firstly underrated cars. So Shubhankar, firstly I would like to know from you की तुझी पहिली underrated कार कुठली आहे? हां. तर सर्वात पहिलं माझी सगळ्यात पहिली अंडररेटेड कार जी आहे ती आहे मारुती सुझुकी इग्निस. कारण की ती ज्या प्राईस पॉईंटला ओके. येते ना, त्या प्राईस पॉईंटला ते जे फीचर्स आता येतात ते फार माइंड किंवा ओके. फार चांगले फीचर आहेत आणि मोर दॅन ॲप ते फीचर आहेत त्यात सगळे. कारण ती गाडी आय थिंक चालू होती 6.5 पासून चालू होती 8.5 पर्यंत, म्हणजे ऑन रोड ती जाते 9 पर्यंत, 9.5 पर्यंत. जी त्या ओके. प्राईस पॉईंटला ते फीचर ती डिझाईन आहे ती एकदम मस्त आहे. आय नो डिझाईन एक पर्सन टू पर्सन व्हॅरी करते डिझाईन हा, पर्स्पेक्टिव्ह. थोडंसं त्याचं हां. कॉन्ट्रोवर्शियल डिझाईन आहे तेच. रिअर एंड स्पेसिफिकली थोडंसं. पण तरी ती गाडी फार मस्त आहे. त्याचे डायमेन्शन्स, इंजिन पण एक त्या येस. त्याच्या हाईटला किंवा त्याच्या वेटनुसार त्याचं इंजिन पण खूप चांगलं आहे. येस मॅन, ते 1.2 लिटर इंजिन तर इट्स अ जेम ऑफ इंजिन लिटरली. म्हणजे एवढं छान 4 सिलेंडर स्मूथ इंजिन आहे, मस्त पॉवर टॉर्क वगैरे एक नंबर इंजिन आहे. आय अग्री विथ यू, ती गाडी काइंड ऑफ अंडररेटेड आहे. हम्म. What would you say on a scale of 0 to 10? How हम्म. underrated is that vehicle? 10 being maximum ओके. underrated, 0 being least underrated. आय विल से 7 to 8. 7 to 8? Oh, that ओके. high. हां. Okay. कारण वी एवढा high. कॅन नॉट That is, सी oh, दॅट मच इग्निस ऑन द रोड. yeah, but still it's selling 2,003 and हम्म. 3,000 units a month, which is nothing for Maruti, but हां. okay, you can say. Basically, मला पर्सनली वाटतं जी इग्निस आहे ती बलेनो, वॅगनार आणि स्विफ्ट मुळे इग्निसचे सेल्स डाऊन जातात. हां. बिकॉज मारुती कस्टमर इज अ सेन्सेबल कस्टमर. ज्यांना हम्म. थोडंसं फन टाइप मध्ये पाहिजे दे गो फॉर स्विफ्ट. ज्यांना थोडीशी कम्फर्ट जास्त पाहिजे दे गो फॉर बलेनो. हम्म. अँड ज्यांना सेन्सेबल गाडी पाहिजे दे गो फॉर वॅगन. बरोबर आहे. तर त्यामुळे आय गेस इग्निस थोडीशी ती अंडररेटेड फील होते आय थिंक सो. आणि तुझी कुठली पहिली गाडी जी अंडररेटेड तुला वाटते सगळ्यात जास्त? ओके, सो आय डोंट नो तू जज करू शकतो का नाही, हां. बट बऱ्याच जणांना माहिती पण नाही की ही गाडी अंडररेटेड आहे फ्रँकली. बट होंडा सिटी इज अ कार विच आय फील इज क्वाईट अंडररेटेड. ओके. ओके. रिझन? आय नो, आय नो की ही गाडीला बरंचसं रिकॉग्निशन आहे, बरीचशी हां. फेमस गाडी आहे. बट आत्ताच्या कंडिशन मध्ये जेवढे सेल्स त्या गाडीचे आहेत आणि जेवढा फॅन बेस त्या गाडीचा असला पाहिजे,
देर आर मल्टिपल रिझन्स की त्याचा फॅन बेस कमी झालाय, त्याचं इंजिन थोडंसं पूर्वी स्पोर्टी इंजिन म्हणून त्याला असोसिएट केलं जायचं, ते आजकाल स्पोर्टी इंजिन नाहीये. देन त्याचे इन जनरल जर आपण बघितलं तर कम्प्लीट जे गाडीचं फीचर पॅकेज आणि इन जनरल त्याचं परसेप्शन जे आहे ते कम्फर्ट ओरिएंटेड गाडी म्हणून झालंय, आणि त्याचा जो ओरिजिनल फॅन कमी झालाय. बट स्टील त्या गाडीचं ब्रँड नेम वगैरे चांगलं आहे. बट स्टील आय थिंक की एसयूव्ही सिंड्रोम जो कम्प्लिटली इंडियामध्ये आहे सध्या, एसयूव्हीज या गोष्टीमुळे होंडा सिटी एवढी चांगली गाडी आहे. म्हणजे इट हॅज रिअली गुड इंजिन, थोडंसं नॉइझी इंजिन आहे, बट दॅट इंजिन इज अमेझिंग. स्मूथ इंजिन आहे. इट हॅज रिअली ग्रेट रिलायबिलिटी अँड ओव्हरऑल पॉवर अँड ऑल डायनामिक्स. सो त्याचे फीचर्स पण त्या गाडीचे चांगले आहेत. यू गेट एडास अँड स्टफ. लोअर व्हेरियंट पासून तुम्हाला एडास वगैरे मिळून जातं. गाडी दिसायला पण चांगली आहे. प्राइस खूप चांगली आहे त्या गाडीची. सो आय थिंक की होंडा सिटी इज क्वाईट अंडर रेटेड वेन यू कम्पेअर इट टू द अदर कार्स विच यू गेट इन दॅट ते आहे, पर्टिक्युलर प्राइस कारण रेंज. सध्या तरी एसयूव्हीचं आता फार एवढे क्रेज चालले की लोक सॅडन्सला एवढं हे प्रायोरिटाईज करत नाहीत तसंही. येस, येस. इनफॅक्ट जर सपोज फॉर एक्झाम्पल विदिन नेक्स्ट 3 to 4 years ती गाडी अजून सुद्धा सेलवरती असेल आणि ती आता एवढी चांगली गाडी असेल, देन आय एम होपिंग की दॅट कार कॅन बी माय फर्स्ट कार. नाईस. एवढी चांगली ती गाडी आहे. इट्स ग्रेट. ओके. या सो नाव लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. तू कुठली म्हणशील तुझी सेकंड अंडररेटेड कार आहे? तर माझ्यामध्ये सेकंड रेटेड कार जी आहे ती खूप जास्त अनरेटेड आहे. जी आहे महिंद्राची XUV300 टर्बो पेट्रोल व्हर्जन. हे आय थिंक सो ओके. लोकांना माहीत पण नसेल ते आलं आहे का नाही ते, कारण ते एवढं चांगलं व्हेरियंट आहे आणि ते वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल सेगमेंटमधलं त्यांच्या. इनफॅक्ट इट कॅन ओके. काय गिव्ह टक्कर फिगर्स टू काय क्रेटा. त्याचे? त्याला आय थिंक सो 129 bhp टॉर्क आहे 230 NM ला. इट्स वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल टर्बो पेट्रोल इंजिन इन द सेगमेंट. अराउंड 140 and 230. Yeah, that's nice. कारण नॉर्मली या सेगमेंटला जर बघायला गेलं ना, तर बाकीच्या गाड्या ज्या आहेत जसं की नेक्सॉन, त्याला तुम्हाला मिळतं काहीतरी 109 का 110 bhp NM टॉर्क. आणि जर Okay. तू बाकीचं ते गेलास व्हेन्यू टर्बोमध्ये, तर त्यालाही Hmm. 120 bhpचा टॉर्क bhp आणि Okay. आय थिंक सो 190 NM टॉर्क. सो ते कम्पॅरेटिव्हली Okay. तर फार अमेझिंग पॉवर आहे, जी लोक Okay. एवढं कन्सिडर करत नाहीत गाडीला या. Okay. Yeah. ठीक आहे. या आय नो इट इज अंडररेटेड, बट ती गाडी चांगली आहे का या गोष्टीवरतीच माझा क्वेश्चन आहे. दॅट्स वाय क्वेश्चन I व्हॅलिडेटच also आहे. I also don't know how good is that car. So yeah, I can agree on a scale of 1 to 10, how underrated is it? 8 to 9. Man, that's too much. कारण त्या गाडीला काही जास्त तिला कन्सिडर करतच नाही रे कोण, Okay. कम्पेअर्ड टू इट्स पॉवर Actually, अँड ऑल. हां, तुझे actually Honda रेटिंग्स Cityचा राहिले underrated. ॲक्च्युली. हां. Yeah, 8 to 9, 7, 8 वगैरे म्हणतो तर मी होंडा सिटीला 3 अंडररेटेड रेटिंग देऊ इच्छितो. कारण इट हॅज गुड इनफ recognition. It is still हां, selling 1700-1800 units. That's like कम्पेअर्ड टू होंडा quite high चांगले for ते the, युनिट अजूनही. yeah. So, but still it is underrated. That's why 3. हम्म. Yeah, but 8 to 9 for XUV300. Oh, too high. पर्सनल Anyways, प्रेफरन्सेस. okay. बरं, मग तुझा कुठलं सेकंड कार जी एकदम जास्त अंडररेटेड वाटते तुला? या आय नो ही गाडी पण जी दुसरी आहे ती, हम्म. ह्या गाडीला बरंचसं रेकॉग्निशन आहे ओके. मार्केटमध्ये. ही स्पेसिफिकली मारुतीची गाडी आहे. कॅन यू गेस कुठली गाडी असेल? एकच गेस आहे. यू कॅन गो अहेड, नसेल तर आय विल कंटिन्यू. इग्निसच. नो, इट्स नॉट इग्निस ब्रो. यू हॅव सियाज. ऑलरेडी टेकन इग्निस. व्हाय शुड आय? सियाज. No, it's not Ciaz. It is Artica. ओके. आर्टिका ही एक अशी गाडी आहे, आर्टिका व्हॉट एव्हर इट इज. वॉट एव्हर इट ती इज. गाडी, या ती गाडी ऍक्च्युअल मध्ये एवढी चांगली गाडी आहे, म्हणजे यू गाईज माइट फील की त्या गाडीला ऑलरेडी त्याचे सेल्स पण खूप चांगले आहेत. त्या गाडीला बरीचशी लोक जाणतात पण. बट पर्सनली मला असं वाटतं की त्या गाडीला तेवढं फॅन बेस नाहीये, रेकॉग्निशन मार्केटमध्ये मिळत नाही जेवढं ती डिझर्व करते. ओके ती ओके. कार एवढी छान आहे. बेसिकली ती, दॅट इज द ओनली व्हेकल आय वुड से की ज्या गाडीमध्ये मी थर्ड रो मध्ये बसणं प्रेफर करू शकतो. त्याची एवढी चांगली थर्ड रो आहे की पर्सनली कुठल्याच गाडीची, आतापर्यंत मी जेवढ्या कार्स मध्ये बसलोय 7 सीटर, त्यामधल्या कुठल्याच गाडीची थर्ड रो एवढी चांगली नाहीये जेवढी त्या गाडीची थर्ड रो चांगली. सो म्हणजे दॅट इज द फर्स्ट रिझन. सेकंड रिझन इज दॅट इंजिन इज ऑल्सो क्वाईट गुड. 1.5 लिटर थोडंसं पॉवर लॅक करतो ते, बट इट्स अ स्मूथ इंजिन. इट्स अ व्हेरी सायलेंट इंजिन. म्हणजे आवाजच येत नाही त्या इंजिनचा, एवढं सायलेंट आहे. गिअर बॉक्स इज ग्रेट, व्हेरी स्मूथ, decently feature loaded. Like you have alloy wheels, you have projector headlamps, you have automatic AC, you have touchscreen display with
वायरलेस अँड्रॉइड ऑटो अँड ॲपल कारप्ले. सो या. हां, आणि माझ्या मते काय ती गाडी अशी एक फारच कमर्शियल गाडी होत चालली आहे खूपच कम्पेअर टू मी कमर्शियल नाही म्हणणार मी, बट सी-यू. त्याला रेकॉग्निशन तेवढं नाहीये हां, मार्केटमध्ये. सेल्स तेच. पण चांगले आहेत. आय वॉज चेकिंग इन लास्ट मंथ त्याला इट हॅज वेटिंग समवेअर एरिया आहे अराउंड ना खूप. 13, अराउंड 8-9 months वेटिंग. हां. बट स्टील इट इज अंडर रेटेड. त्या गाडीला खूप ओके. जास्त या फेम आणि हं. खूप जास्त रेकग्निशन ती कार डिझर्व करते ॲज पर मी. सो ठीक इट्स आहे. इट्स अन अमेझिंग कार. म्हणजे तू जर बघशील ना, त्या सेम 1.5 लिटर इंजिन वरती मारुतीवाले आणि टोयोटावाले जेव्हा ग्रँड विटाराचं 7 सीटर व्हेरियंट आणतील, तेव्हा ते हं. तेच व्हेरियंट स्टार्टिंग फ्रॉम 15-16 लाखला ते लॉन्च करतील. आणि ती गाडी जास्त खपेल, हो. नॉट जास्त, बट त्या गाडीला होईल पण जास्त आहे. रेकॉग्निशन हां. मिळेल. खपणार नाही ती जास्त, बट रेकॉग्निशन जास्त मिळेल ऍज कम्पेअर टू आर्टिका. हं. आर्टिका इज लाईक अ सायलेंट किलर. अशी ती शांत गाडी आहे, जास्त कोणाच्या मध्यात आल्यात नाही. आणि अर्टिगा तसं अशी स्ट्रेच वाटत नाही गाडी. असं स्ट्रेच वाटत नाही एमपी असून कम्पेअर टू येस येस. जेव्हा ग्रँड विटरचं हे येणार आहे 7 सीटर ती फार स्ट्रेच वाटेल कम्पेअर टू जर ते त्याचं त्यांनी व्हील बस वाढवलं नाही तर. नेवर नो. We will look हं. when the design, like, depending on design कसं काय होतंय ते पण बघता एक येईल. आहे. हं. We'll see. ओके. So yeah, that's why I think Artica, and on a scale of 1 to 10, it is 5 underrated. हं, हं, हं. Okay. So yeah, we have covered all the underrated cars, which हं. are Ignis, then Honda City, then which was your second one? I एक्स-यू-व्ही. forgot. XCV 300. Oh man, गाडीच लक्षात राहत नाही. बघ किती अनरेटेड आहे. And la and lastly, Artica. So these are the 4 underrated cars हं, हं, हं. as per us. तुम्हाला जर या सोडून कुठल्या अजून underrated कार वाटत असतील, then make sure की तुम्ही त्यांना कमेंट नक्की करताय. And yes, I would also like to give honorable mentions to few cars हं. specifically ज्या आहेत की आर्टिकाच्या सगळ्या कझिन्स रुमियॉन अँड एक्सेल 6 त्या पण अंडररेटेड आहेत. त्या गाड्यांना पण बेटर डिझर्व आहे. आणि स्पेसिफिकली देर इज वन मोर कार दॅट इज हं. Hyundai Tucson. ओके. हां, ती पण एक आहे. That car is so perfect. त्या गाडीत कुठल्याही गोष्टीची कमतरता नाहीये. अरे! बट अजून सुद्धा त्या प्राइस रेंजला इंडिया पोहोचलं नाहीये. अजून अ, आपण बिलो 30 लाख आहे. हं. माझ्या मते एक बोनस आहे की ती गाडी आत्ता सेलला नाही आहे. पण मारुती कदाशी जी 2000 आय थिंक सो 11-14च्या वेळेस लॉन्च झालेली. इट वॉज अ फिनॉमिनल कार ॲट दॅट प्राइस पॉइंट अँड ॲट दॅट पॉइंट वेन इट वॉज लॉन्च्ड. हम्म. It was a CBU unit. It was a little expensive side, but the engine, the power, man, phenomenal. Okay. Actually, I also don't know much about that vehicle Hmm. because it was quite an unpopular vehicle. It हाँ, got discontinued quite quickly. it was a type of premium sedan side ला आलेली ती फार. We were actually the car that we had before the current Grand Vitara. हम्म. आमच्याकडे होंडा सिटी होती. ती आम्ही अराउंड 2013-14लाच घेतलेली. हम्म. आणि त्यावेळी मला तरी आठवत नाही की तुमच्या कन्सिडरेशन मध्ये पण होतं की अशी कुठली तिजाशी वगैरे आहे. म्हणजे अवर प्राइस रेंज वॉज नॉट 20 lakhs, इट वॉज अराउंड 15 lakhs. हाँ हाँ. बट स्टील कन्सिडरेशन मध्ये तरी असतं की ओ ही गाडी आहे, बिकॉज वी हॅड चेकड आउट इलांट्रा, वी ओके हॅड हाँ. चेकड आउट ऑक्टाविया. बट ती गाडी कन्सिडरेशन पण मध्ये असल्याची मला आठवत नाही. बरं ठीक आहे. That's how unpopular that vehicle was. Now let's move to overrated. Yeah, so let's move to overrated cars. हम्म. So firstly, तू सांग, पहिली overrated कार तुला कुठली वाटते? आय थिंक त्याच्यावर आपलं एकमत होऊ शकतं. माझी सगळ्यात पहिली ओव्हररेटेड कार वाटते ती आहे टोयोटा फॉर्च्युनर. ती फार ओव्हररेटेड गाडी आहे. Oh फार. man, oh come on. ती माझी सेकंड overrated कार होती. I हा, have to मी change my म्हणलं. overrated car now. Oh, that car is so overrated. बरं ती एवढी त्याची प्राइस एक करत चाललेत ना बिनकामाचं खूप प्राइस एक देत चाललेत त्याला. No, specifically that Toyota Legender, 60 lakh rupees. मोर इवन मोर. टोयोटा 60 lakhs. लेजेंडर GRX वर्जन 60च्या अबाव येते. GRX 60 ला जातो. ओके. So ओके. 60 lakhs for a Fortuner. A car without ventilated seats, without sunroof, without big touchscreen display, without automatic headlamps, without ADAS, without any new features. 60 lakh rupees. I totally agree with you on this, man. What would you say on a scale of 1 to 10? How overrated is that vehicle? मॅक्स आउट. मॅक्स आउट. Oh, no, I won't say that just because ही गाडी 7 तेवढा त्याचा ambience. 7 6 7. Yeah, exactly.
7 इज परफेक्ट नंबर. ती गाडी 7 ओव्हररेटेड तर नक्कीच आहे. त्यापेक्षा जास्तच आहे, बट 7 तर आहेच आहे स्वीट ऑन स्केल स्पॉट ऑफ 1 to 7 10 देऊ त्याला ओव्हर. आपण. येस. सो या इट्स क्वाईट ओव्हररेटेड. तुझ्यात कुठली पहिली गाडी होती? So yeah, my first overrated vehicle is Tata Nexon. ओके. ओके. ओरिजिनली जेव्हा नेक्सॉन हम्म, लॉन्च झाली होती तेव्हा त्या गाडीला बेनिफिट होता की तुमची क्वालिटी जरी चांगली नसेल, थोडेफार तुमच्या रिलायबिलिटीचे इश्यू असतील, हम्म, तरी सुद्धा प्राइसला ती कमी होते. हम्म. आत्ता ती त्या सेगमेंट मधली सगळ्यात महागडी गाडी. 19 लाखाला त्याचं टॉप एंड व्हेरियंट जातं. बापरे, नेक्सॉनचं 19 लाख, हे मला माहित दॅट नव्हतं. नॉन इलेक्ट्रिक वालं. उबे. डिझेल नेक्सॉन 19 लाख रुपयाला जातं. लाईक यू नो देर आर क्वालिटी इश्यूज विथ दॅट व्हेकल. तुमचे जे प्लास्टिकचे पॅनल्स आहेत ते स्क्रॅच आउट होऊन क्वालिटी जातात. इश्यू, रिलायबिलिटी इश्यू, रिसेल इश्यू, अजून काय गाणं? या सेल इश्यू ब्रो, त्यांचे अजून सुद्धा जे बेसिकली डीलर्स आहेत ते अप टू द मार्क नाहीयेत. आफ्टर सेल इश्यूज, तेच आफ्टर सेल सर्व्हिसेस. सेल सुद्धा सेल्सच्या वेळेस सुद्धा तुला व्यवस्थित ट्रीट नाहीत करत. आफ्टर सेल्स तर नंतरची गोष्ट आहे. सेलला गेलं तर लोक नीट नाही ट्रीट करत. So yeah, Tata Nexon as for me is overrated. Quality, reliability, you mentioned all of those issues. The only thing is design त्या गाडीचं खूप चांगलं आहे. त्यामुळे त्या गाडीला एवढं जास्त प्रेम मिळतं आणि टाटा आहे म्हणून त्या गाडीला एवढं प्रेम मिळतं. इंडियन आणि काय तर इंडियन त्याला 5 स्टार, 5 का 4 स्टार मिळालेच म्हणून एवढं प्रेम मिळतं. बाकी काही त्या गाडीमध्ये अर्थ नाही काही. टाइमपास गाडी. बर. Yeah. ओके. So what is your second overrated car? तर माझी सेकंड ओव्हरेटेड गाडी जी आहे ते फोर्स गुरखा. गुरु ती एवढी ओव्हरेटेड Okay. गाडी आहे ना. तू त्याचं कॉम्पिटिशन चेक कर, थार किंवा जिमनी चेक कर. ह्यांचे फर्स्ट जनरेशन आणि सेकंड Okay. जनरेशन मध्ये फरक आहे ना, तो जाणवतो. हम्म. ह्यात फरक काय जाणवत नाही गुरखामध्ये. आणि ती गाडी असं तुला बाहेरनं दिसायला ठीक आहे, बाहेर दिसायला GLS सारखी गाडी आहे, चांगली आहे दिसायला. आतमध्ये बसल्यावर तुमचं प्रीमियमनेस Okay. सगळा झिरो होतो. Okay. Okay. इट्स लाईक यू आर पेइंग प्रीमियम फॉर गुरखा बट यू आर ड्रायव्हिंग अ ट्रॅक्स. I think शेवटी इट्स अ ट्रॅक्स हा, इफेक्टिव्हली. बट ब्रो. त्याचंच ते त्यांनी सी गुरखा ही अशी गाडी आहे ज्याबद्दल काय जास्त कमेंटच करू शकत नाही, कारण त्या गाडीला ना तेवढे सेल्स आहेत. त्या गाडीचे जस्ट फॅन बॉईज आहेत काही काही. दॅट्स इट. इट्स लाईक अँड ऑन अ स्केल ऑफ 1 to 10 हाऊ ओव्हररेटेड वुड यू से दॅट कार इज? 5-6 इच. 5-6, राईट? So मी ऍक्च्युली ह्याचा मेन्शन करायचं राहिलं. नेक्सॉन आय फील इज ऑन स्केल ऑफ 1 to 10 6 ओव्हररेटेड. आणि तुझ्याकडनं काय बोनस? ऍक्च्युली सेकंड कार राहिली माझ्या. फॉर्च्युनर आता बदलली. ओके, हा सांग. या सो ओरिजिनली मी फॉर्च्युनरच घेणार होतो सेकंड ओव्हररेटेड कार म्हणून. ओके. माझं पण रेटिंग 7च होतं त्या गाडीसाठी. अँड ऑल द रिझन्स, ओव्हर प्राइस्ड, फीचरलेस कार. बट यु नो, डिस्पाइट दॅट, बोथ ऑफ अस वॉन्ट अ फॉर्च्युनर. हा, अरे त्या गाडीचं तर इम्पॅक्ट तसं आहे रे. बट द डे एंडेवर लॉन्च, एंडेवर गेट्स लॉन्च इन इंडिया, ती गाडी एंडेवरनी रिप्लेस होणार. पण एनडीवरनं त्यांचं करेक्ट व्हेरियंट लॉन्च केलं पाहिजे, फक्त एवढाच विषय. हा, दॅट इज ट्रू. आणि ती गाडी 50 लाखाच्या, 50च्या हा, आतमध्ये आली पाहिजे तरच. ओके. मी मी इनफॅक्ट इंटरनॅशनल मार्केटमध्ये पण चेक करत होतो. हायलक्स जी आहे ना, हायलक्सला कम्पेअर करता फोर्ड रेंजर, बेसिकली पिकअप रॅप्टर, त्याचं स्पेसिफिकली व्हेरियंट पिकअपचं, F-150 or रेंजरच्या that, पिकअपचं रॅप्टर व्हेरियंट. एवढी भारी गाडी आहे ती. अरे फोर्ड म्हणजे बाहेरच्या कंट्रीत चांगलं करते म्हणताना त्यावर रेकग्नेशन मिळत नाही एवढं बाहेरच्या कंट्रीत पण. इंडियामध्ये ते चुकीच्या गाड्या लॉन्च करतात असं. त्यांची इको स्पोर्ट्स चांगली करत होती, दॅट वॉज गुड. त्यांनी इंडियामध्ये जर योग्य गाड्या लॉन्च केल्या ना, इट वुड कुठलं बी इको रिअली स्पोर्ट नाईस तुम्ही फॉर. सेकंड घ्यायला गेलं तरी चांगली अजून आता घ्यायला ती. इनफॅक्ट त्यांचे जे इंडियामध्ये टेस्टिंग कारचे स्पाईज आलेत ना, की 2 गाड्या ट्रेलर वरून जात होत्या, त्या दोन्हीमध्ये त्यांची ऍक्च्युली रेंजरचा पिकअप व्हेरियंट पण आहे. हा, हो बरोबर आहे. रेंजर नाही, एव्हरेस्टचा पिकअप व्हेरियंट एव्हरेस्ट, जो बी आहे. हा, सो बेसिकली एंडेवरचा पिकअप आणि एंडेवर या दोन्ही पण गाड्या आपल्याला दिसल्या. आय एम होपिंग की दोन्ही पण त्यांनी लॉन्च कराव्या. ओके. होपफुली पुढच्या 1-1.5 वर्षात. होप्स होप्स होप्स. नाऊ लेट्स मूव्ह. तुझी दुसरी गाडी कुठे ठरवली तू मग? या सो ॲज पर मी, मारुती सुझुकी स्विफ्ट इज an overrated car. ओके. Yeah, I know it's an odd choice. It's a great car. तू स्वतः चालवलं म्हणजे पण ती? पर्सनली मी किती जवळपास गेली 3 वर्ष जेव्हापासून मला लायसन्स मिळाले डेली ड्रायव्हर. इट्स अन अमेझिंग कार. इंजिन इज ग्रेट, एव्हरीथिंग इज ग्रेट. बट त्या गाडीची जी प्राइस आहे ना, ती आजकाल
जस्टिफाय नाही करत पर्सनली. ओके, न्यू जनरेशनची. ओके. हा, लाईक माझी पण जी गाडी घेतलेली आम्ही, मी पर्सनली त्यावेळेस इट्स द स्विफ्ट सिंड्रोम ना. माझ्या फॅमिली मी रेकमेंड करत होतो की वी शुड गो फॉर बलेनो और इग्निस. इग्निस, बट या स्विफ्ट इज स्विफ्ट. That's why we bought Swift. We bought it for somewhere around 7.5 lakhs, and at that same price, I got the VXI variant. Ignisचा टॉप एंड अल्फा ड्युअल तेच. टोन वाला व्हेरियंट मिळत होतं, ज्यामध्ये ऑटोमॅटिक एसी होता, टचस्क्रीन डिस्प्ले होता, स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स होते, अरे. प्रोजेक्टर हेडलॅम्प्स होते. आणि माझ्या नेक्सा. गाडीला हे काही नाही, नेक्सा. अलॉय या नेक्सा होतं. सो माझ्या गाडीला त्या गाडीला कम्पेअर करता बूट स्पेस छोट आहे. अलॉय व्हील्स मला एक्स्ट्रा टाकून घ्यावे लागले, तरी पण व्हील्स छोटे आहेत माझ्या गाडीचे. I don't have projector headlamps. I don't have the touchscreen display. I don't even have Bluetooth connectivity for हा my ना. audio system. I don't have automatic AC, and I had to put on the leather seat covers. So yeah, dual tone basically मला outer paint पण नाहीये. या सगळ्या गोष्टी मी मिस आउट केल्या because I did not go for Ignis. And Baleno is also an better option as compared to Swift. कारण It's big सिमिलर man. प्राइस मध्ये तुम्हाला, या इट्स अ बिगर कार, यू गेट आर्मरेस्ट अँड इट इज मोर कम्फर्टेबल, तुमची बूट स्पेस जास्त आहे. सो आय थिंक स्विफ्ट इट्स अ ग्रेट कार, बट त्यापेक्षा बेटर कार्स अवेलेबल आहेत मार्केट. बरोबर. अँड आय नो स्विफ्ट स्टील खूप जास्त खपणार आहे. आय होप की ती गाडी पुढे पण खपत राहावी चांगली, बट इट इज ओव्हर रेटेड. आय मीन आय लव्ह दिस ओके. व्हेकल, absolutely love this vehicle, Yes. but it is overrated. Not to a very high level, but overrated 3, I would say. So it is overrated. आणि ही काय बोनस? Yeah, so for bonus, I think overrated वर आहे. as such सगळ्या गाड्या बऱ्यापैकी चांगल्याच आहेत. कुठल्याही ह्याला असं बोनसची आपल्याला त्याची गरज नाही. बऱ्यापैकी सगळ्या गाड्या ज्या आहेत मार्केटमध्ये, त्यात जेवढं रेटिंग आहे तेवढं ते डिझर्व करतात. द ओनली कार आय वुड से इज slightly overrated is the Tycoon and Virtus. ओके. ओके, कारण जे इंजिन्स ते ऑफर करतात ना, ते म्हणजे जे इनिशियल ऍक्च्युली इंजिन्स. चांगलं इंजिन आहे हा, त्यांच्या इंजिनचा बेसिकली विषय काय आहे, 1 लिटर इंजिन इज डिसेंटली प्राइस, नॉट व्हेरी वेल प्राइस बट डिसेंटली प्राइस, बट दॅट इंजिन लॅक्स पॉवर. लो डाऊन पॉवर तर त्याची खूपच कमी आहे. म्हणजे स्विफ्ट इज ऍक्च्युली वे बेटर दॅन दॅट. ग्रँड विटारा 1.5 जे सगळेजण ओरडत असतात पॉवर नाही त्या इंजिनमध्ये, पॉवर नाही. That is also better than that 1 liter engine lower down. And 1.5 engine जे आहे ते खूप जास्त overpriced आहे. म्हणजे for 20 lakh rupees, you get the top end turbo variant of Verna. सेम एज And for ब्रॉन्क्स 20, इथं. yeah, if you compare like a car to car, Vernaचं 20 lakh rupees ला, Verna, whatever, 20 lakh rupees ला, one turbo automatic variant मिळून जातं top end. Around 20 lakh ला. And for Virtus, you have to shell out somewhere around 23 lakh rupees for its top end variant. ओके. Of 1.5, which is 3 lakh more expensive. I think त्या गाडीला जेवढं प्रेम मिळतं तेवढी ती गाडी चांगली नाहीये. आय होप की टोयोटा पोलो इंडियामध्ये परत आणि, विच इज नॉट रिअली पॉसिबल, बट आय पॉसिबल होप. नाही, कारण बाहेरच्या कंट्रीत ती सब 4 मीटर मध्ये नाही राहिली आता. या आय नो, व्हॉट कॅन वी डू. मी तर सॅड चाललेलं सीबीयू पीपल. आणायचं, पण काय झालं माहित नाही कोणालाच. ते बरीच वर्ष झाले त्यांचे रुमर्स आहेत. ओके. Anyways, so what would you say? Are there any honorable mentions from your side? माझ्याकडनं एक बोनस आहे. ते आहे जीप मेरिडियन. That is overrated? अरे केवढी ओव्हर प्राइस गाडी आहे ती गाडी. It is overpriced, but it's not overrated. आहे. How is it overrated? Who gives a rating to that vehicle? No one cares about that vehicle. बरं ती गाडी काय कशाला काढायची गरज नाही, उगीच काढली त्यांनी गाडी ती. हा, but ती overrated नाहीये ना. That is a useless vehicle. I can agree with that. Not useless, but indirectly useless. Irrelevant. But irrelevant vehicle. It's an irrelevant vehicle. No one gives an F about that. about it. So yeah, it's not overrated, man. Okay. व्हिडिओ मध्ये चुकीची इन्फॉर्मेशन शेअर करतो हा माणूस. अरे माय बॅड. मी सगळ्यांचा शुभेच्छुक याच्याबद्दल आहे. तुम्ही एक याच्या या वर्तवणुकीबद्दल तुम्ही एक कमेंट नक्की करा. अरे नाही बाबा, परत मला केस टाकतील सगळे, राहू दे. व्हेरी डेलिकेट टाइम्स यू आर लिव्हिंग इन. ईडीची रेड पडेल तुझ्यावरती. अरे नको या टॉपिकवर नंतर No, कधी no बोलू. political नको, statements. नको. हा, नो पॉलिटिकल स्टेटमेंट्स. So, चालेल. anyways, yeah, I guess we have covered the underrated and overrated Yes. cars.
तर आम्हाला वाटतं की या सर्वसाधारणतः अनरेटेड आणि ओव्हररेटेड कार्स आहेत, ज्यामध्ये ओव्हररेटेड मध्ये पाणी पितं माकड तांबे- काय करतो. बोल बोल. नाही, अशी अशी लोक असतात बघा, ज्यांच्यामुळे व्हिडिओचा आमचा टाइम वेस्ट होतो आणि रिटेक करायला लागतं. तोच एडिट करतो व्हिडिओ, बट स्टील टाइमपास फुकटचा. बाय फॉर मनीचे सो व्हिडिओ जाणार येस, नाहीये. येस. काय बोल बोल. हे व्हिडिओ मध्ये जाणार आहे, अख्खा व्हिडिओ टाकतोय तू. बघतो मी. सो सर्वसाधारणतः ऍज आय वॉज सेइंग, ओव्हररेटेड कार्स मध्ये द मोस्ट ओव्हररेटेड कार ऍज पर अस इज द फॉर्च्युनर, which we all can agree on. It's too overrated. एक्स्ट्रीमली Then, प्राइज्ड. yeah, no, in general, overrated. It has too much love unnecessarily. ओके. प्राइस एका बाजूला झालं, ती गाडी पण म्हणजे रिलायबिलिटी हा एक फॅक्टर आणि त्याचा प्रेझन्स हा जर्नीज. फॅक्टर सोडला, त्या गाडीत काही चांगलं नाहीये बाकीचं. गो इट्स ऑन. नॉट लाईक ती त्या सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त कम्फर्टेबल आहे, वेल प्राइस्ड आहे, वेल फीचर पॅक आहे, काहीच नाहीये. ना बेस्ट इंजिन आहे ना काही. एनिवेज, so Fortuner is there. Then there was Tata Nexon. Then the second car that you mentioned was, which was that one? गुरखा. Force Gurkha. Again, एक गाडी जी लक्षात पण राहत नाही, एक्झिस्ट करते, but still he thinks it is overrated. And yeah, because that car has quite a lot of fan following. And मला माझी फॉर्च्युनर त्यानं ढापल्यामुळे गाडी चेंज करावी लागली. That was Swift, which is not very highly overrated, but it is kind of overrated for what it offers as per the price. So yes, या होत्या आमच्या म्हणण्याप्रमाणे, आमच्या मताप्रमाणे अंडररेटेड आणि ओव्हररेटेड कार्स करंटली ऑन सेल अँड करंटली रेलेव्हंट इन द इंडियन मार्केट. सो तुमच्या म्हणण्याप्रमाणे और तुमच्या मताप्रमाणे कुठल्या कुठल्या ओव्हररेटेड आणि अंडररेटेड कार्स इंडियन मार्केटमध्ये आहेत, कमेंट डाऊन नक्की करा. आणि तुमची आमच्यापेक्षा कुठली कॉन्ट्रॅक्टरी मतं असतील तरी सुद्धा मेक शुअर की तुम्ही ते कमेंट डाऊन करताय. आम्ही तुमच्या कमेंट्सला रिप्लाय द्यायचा फॉर शुअर ट्राय करू. So I guess yes, this is it for this video. We will see you in the next one. Bye bye. बाय.